जुन्नर तालुक्यातील आदिवासी नेते देवराम लांडे यांनी नुकतीच शरद पवारांची मोदीबाग पुणे या ठिकाणी भेट घेतलेली आहे। दोघांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याचे माहिती समजत आहे। अद्याप देखील देवराम लांडे हे शरद पवार यांच्या कार्यालयामध्येच उपस्थित आहे। जुन्नर तालुक्यातील आदिवासी नेते देवराम लांडे यांनी नुकतीच शरद पवारांची मोदीबाग पुणे या ठिकाणी भेट घेतलेली आहे। दोघांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याचे माहिती समजत आहे। अद्याप देखील देवराम लांडे हे शरद पवार यांच्या कार्यालयामध्येच उपस्थित आहे व रोहित पवारांनी त्यांची पुन्हा भेट घेण्यासाठी मागणी केलेली आहे व थोड्या वेळामध्ये रोहित पवारांसोबत देखील देवराम लांडे यांची भेट होणार आहे। मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार रोहित पवारांनी आदिवासी मतदान किती आहे व जुन्नर खेड आंबेगाव या भागामधलं आदिवासी मतदान आहे, जर तुम्हाला उमेदवारी दिली तर कशी परिस्थिती राहील अशी देखील विचारणा केल्याचे माहिती आपल्याला समजत आहे। आदिवासी विभागामध्ये कोणकोणते गट आहे का देवराम लांडे विरोधात याची देखील त्यांनी माहिती घेतलेली आहे व आता थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा रोहित पवार आणि देवराम लांडे समोरासमोर एक चर्चा करणार आहेत। शरद पवारांनी त्यांना 15-20 मिनिटाचा वेळ दिला। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक लोक शरद पवारांना भेटण्यासाठी मोदी बागेमध्ये उपस्थित राहिलेले आहे। सत्यशील शेरकर असतील किंवा शरद लेंडे असतील, अंकुश आमले असतील, हेच नाही तर संजय काळे जे अजित पवार गटाचे आहेत ज्यांनी शरद पवारांना सोडलं ते देखील या ठिकाणी शरद पवारांची भेट घेतल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे व त्यांच्यासोबत आपले अजित पवार गटाचे आमदार जे शरद पवारांच्या गटामध्ये यायला इच्छुक आहेत परंतु काही कारणास्तव त्यांच्या प्रवेशात अडथळा येतोय, तर ते अतुल बेनकेंचे बंधू अमोल बेनके यांनी देखील शरद पवारांची भेट घेतलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अतुल बेनकेंच्या मातुश्री त्यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली अशी चर्चा आहे, तर त्याची आम्ही काही पुष्टी करत नाही। पण अशा पद्धतीने देवराम लांडे यांना जर शरद पवारांनी उमेदवारी दिली तर काहीतरी मोठा चमत्कार होऊ शकतो, कारण की देवराम लांडे यांना आदिवासी भागातून कोणताही प्रतिस्पर्धी नाही। इतर अनेक दिग्गज उभे राहणार आहेत। अतुल बेनके असतील, शरद सोनवणे असतील, सत्यशील शेरकर असतील। बहुतेक सत्यशील शेरकर जर अपक्ष उभे राहण्याची शक्यता कमी आहे, परंतु जर अनेक उमेदवार उभे राहिले आणि आदिवासी भागातलं वोटिंगचा जर आपण विचार केला तर तब्बल या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये 70,000 वोटिंग निश्चित आदिवासी समाजाचं आहे। त्यापैकी 35,000 जरी देवराम लांडेंना जर मतं मिळाली आणि समजा एखाद्या पक्षाने जरी शरद पवारांना तिकीट नाही दिलं, वंचित किंवा मनसे तर त्यांना पक्षात घ्यायला इच्छुक आहेच। समजा काही ती 5-10 हजार मतं मिळाली तर देवराम लांडे सुद्धा आमदार होऊ शकतात। त्यांना हलक्यात घ्यायचं कोणतंही कारण नाही हे या निमित्ताने स्पष्ट आहे। जरी पूर्व पट्ट्यामध्ये देवराम लांडे यांचा संपर्क कमी जरी असला तरी एक क्रेज आहे आणि आदिवासी भागामध्ये जर आपण खरोखर पाहिलं तर कुणालाही व्यक्तीला विचारलं तर ही सगळी लोक आदिवासी भागातली ही देवराम लांडे यांच्या सोबत आहेत। एक आदिवासी आमदार म्हणून त्यांनी एक चंग बांधलेला आहे व या निमित्ताने शरद पवारांची आज झालेली भेट व या भेटीमध्ये काय चर्चा होईल जर हे मिळालं, शरद पवारांनी जर एका आदिवासी व्यक्तीला एक सर्वसामान्य जर तिकीट दिलं तर खूप मोठं लाट येऊ शकते। कारण की आपण पाहिलं खेडमध्ये सुद्धा आदिवासी भागाचं मतदान जास्त, आदिवासी लोकांचं मतदान जास्त आहे। आंबेगावमध्ये सुद्धा मोठी अशी लोकसंख्या आदिवासींची आहे। ते सुद्धा लोक तुतारीला म्हणजे शरद पवारांच्या उमेदवाराला मतदान करू शकतात आणि जर शरद पवारांनी समजा जर नाही दिला उमेदवार तर ह्या लोकांना वाटेल का फक्त आदिवासी भागाचा फक्त वापरच होतोय की काय, असा देखील प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात येऊ शकतो किंवा विरोधक तसा प्रश्न उपस्थित देखील करू शकतात। तर या निमित्ताने आता आपण पाहूयात थोड्या वेळामध्ये काय होती चर्चा। आता देवराम लांडेच्या आपण संपर्कात राहूया, काय म्हणतात रोहित पवार, नक्की उमेदवारी देणार आहेत का, खाली बसा किंवा निवडणूक लढू नका अशी गळ घालतात किंवा झेडपीमध्ये तुम्हाला मोठं पद देऊ असं काय घडतंय का, तर हे पाहण्याचं आता उत्सुकतेचं आहे। काही वेळानंतर आपण त्यांच्याशी परत कॉन्टॅक्ट करणार आहोत व त्यानंतरच खरी काय परिस्थिती आहे ते आपल्याला समजून येणार आहे। परंतु देवराम लांडे यांची तयारी मात्र जोरदार आहे व त्यांना पाठिंबा देखील तितकाच जोरदार मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। जुन्नर टाइम्स, जुन्नर।